आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. जसं त्यांनी सांगितलं ना की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलेन, तसं मी तुमच्याशी बोलतो. मी करतोय ते बरोबर करतोय की चूक करतोय? मी लढायला उभा आहे, मी नाही हटणार. कारण जिथे जिथे अन्याय दिसेल तिकडे मी लाथ मारणार म्हणजे मारणार. सोबत राहणारच की नाही? जे खरं हिंदुत्व आहे, हे खरं हिंदुत्व हे माणुसकी शिकवणार आहे. मंदिर लुटणारं हिंदुत्व आमचं हिंदुत्व आम्ही ते तुमचं हिंदुत्व मानू शकत नाही. आणि राम मंदिराचा सुद्धा प्रश्न पूर्ण देशामध्ये खरा म्हणजे हिंदूंना जागृती आली पाहिजे. आज संजय राऊत यांनी एक चांगला अग्रलेख लिहिला आहे सामनामध्ये. सामना तुमच्याकडे येत नसेल तर सामना.com वरती जाऊन मुद्दामून वाचा. हे मरे मरे जे सगळ्यांनी मोर्चे काढले ना, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती, आता का झोपलात? आता का झोपलात? आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे. भाजप मुक्त राम, जो एक विळखा या भोंदूंच्या गरड्यामध्ये राम आमचा प्रभू श्रीराम सापडलेला आहे, त्या श्रीरामाला त्या हिंदूंकडनं सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल आणि शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये टाकेल. आणि तेव्हा मला गद्दारांना विचारायचे, जे बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचे विचार आहेत, आहे तुमच्यामध्ये हिम्मत? त्या गद्दाराला विचारा, हिम्मत आहे? जाऊन विचारू शकता तुम्ही मोदींना? पीक विमा का मिळाला नाही लोकसभेमध्ये तोंड उघडू शकता? आहे हिम्मत? शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, नीटचे पेपर फुटतायत, महिलांवरती अत्याचार वाढतायत, राम मंदिर लुटलं जातंय, मध्य प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्र्यांच्या नावाने लूट चालू आहे. हे सगळे प्रश्न विचारण्याचं धाडस या गद्दारांच्या रक्तात आहे का? शिल्लक राहिलंय का? की तुमचं रक्त हे गद्दारीने नासून टाकलेलं आहे? हा जो स्वाभिमान आहे, ही जी हिम्मत आहे, ही जी धमक आहे, म्हणून शिवसेना पाहिजे. हे शिवसेना का संपवायला निघालेत? मला कोणी प्रश्न नाही विचारायचा. प्रश्न विचारण्याचं धाडस फक्त शिवसैनिक करू शकतो. म्हणून शिवसेना संपवा. नाही संपू शकत. जोपर्यंत प्रश्न संपत नाहीत, जोपर्यंत हा हृदयामध्ये आग लागलेला शिवसैनिक संपू शकत नाही, तोपर्यंत ठाकरे आणि शिवसेना कोणी संपू शकणार नाही.